नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरची सृष्टी शर्मा हिने लिंबो स्केटिंग मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून देशाचा गौरव वाढवलाय। उमरेडची रहिवासी सृष्टीने फक्त 7.46 सेकंदात 50 मीटर अंतर पार करत पोलच्या खाली स्केटिंग करत नवीन विक्रम केलाय। तिचा पराक्रम आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेलाय। सृष्टीचे वडील धर्मेंद्र शर्मा हे WCLच्या खाणीत काम करतात। सृष्टीने वयाच्या 3व्या वर्षापासून स्केटिंगला सुरुवात केली असून आतापर्यंत 10 जागतिक विक्रम तिच्या नावावर आहेत। तिची मोठी बहीण सिद्धी शर्मा ही सुद्धा रोलर हॉकी खेळाडू आहे। सध्या सृष्टीने 12वीची परीक्षा पूर्ण केली असून नीट परीक्षेची तयारी करत आहे। नागपूरच्या या चिमुकल्या पण प्रतिभावान मुलीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याने घरफोडी करून तब्बल 17,77,000 रुपयांचा एवज लंपास केला। ही घटना गीतांजली चौकाजवळील साडा निकेतनमध्ये राहणाऱ्या पीडित महिलांच्या घरात 9 ऑगस्टच्या रात्री 10 आणि 10 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली। पीडिताच्या घरात काम करणाऱ्या नोकरानेच खोटं नाव सांगून नोकरी मिळवून ही चोरी केली होती। तक्रार मिळताच घरफोडी विरोधी पथक, युनिट क्रमांक 3 आणि सायबर शाखेने एकत्रित कारवाई करत आरोपीचा माग काढला आणि पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून त्याला अटक केली। पोलिसांनी त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 17,77,000चा मुद्देमाल जप्त केला। आरोपीला पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले असून हैदराबादमधून एका कुख्यात नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे। अटकेतील आरोपीचे नाव शंकर उर्फ अरुण येर्राम इच्छा असून तो छत्तीसगडच्या बांदेपारा गावचा रहिवासी आहे। त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस घोषित होते। शंकर 2018 साली नक्षलवादी संघटनेत सामील झाला होता आणि गडचिरोलीतील पेरमिली दलमध्ये 6 वर्ष सक्रिय होता। तो 4 चकमकी आणि एका हत्येचा आरोपी असून नोव्हेंबर 2023 मध्ये कापे पंचायतल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येचा त्याचा थेट सहभाग समोर आलाय। C60 कमांडो पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे हैदराबादमध्ये लपलेला शंकर पकडला। अहेरी पोलीस ठाण्यातील प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे। पुढील चौकशी सुरू आहे। राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। या बैठकीत राज्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीची रणनीती यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे। या खास बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल सहभागी झाले होते। सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील बदलते राजकीय समीकरण, आघाडीतील समन्वय आणि आगामी रणनीती यावर व्यापक चर्चा करण्यात आली आहे। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।